तिकडे जालना जिल्ह्यात 470 हेक्टरवरील पिकं अतिवृष्टीने बाधित झाली आहेत। तर जिल्हाधिकारी अमिषा मित्तल यांनी या संदर्भातली माहिती दिली। जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली असून या अतिवृष्टीत 470 हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत, तर 38 जनावरं देखील दगावलेली आहेत। एका व्यक्तीचा पुराच्या पाण्यामध्ये वाहून मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। दरम्यान तहसीलदारांच्या प्राथमिक अहवालामध्ये परतूर तालुक्यात 1491 हेक्टर पिकांचं नुकसान झालंय। हा अहवाल चुकीचा आहे। परतूर तालुक्यामध्ये 65 mm पाऊस पडला नाही असं देखील जिल्हाधिकारी अमिषा मित्तल यांनी म्हटलंय। त्यामुळे परतूर तालुका अतिवृष्टीमधून वगळण्यात आलाय। तहसीलदारांना पंचनामे करण्यासाठी सांगितलेलं आहे। लवकरच आम्हाला सगळी माहिती मिळेल। प्राथमिक चौकशी केल्यानंतर जे काही पीक बाधित झालेले आहे त्याचे आम्हाला काही फोटोज वगैरे प्राप्त झालेले आहे, तर ते कारवाई सुरू केलेली आहे। जे जनावरांचा विषय आहे, जीवितहानीचा विषय आहे, तर जनावरांमध्ये मोठे जानवर 35 आणि छोटे जानवर लहान जानवर 3 असे एकूण 38 जानवर जे आहे त्यांच्या मोबदला जे काही आहे त्यांचे जे पशुपालक आहे त्यांना आम्ही देणार आहोत। त्याच्यासोबतच जीवन हानीमध्ये आपल्याला माहिती आहे की एक व्यक्ती जे आहे त्यांची आता प्रक्रिया सुरू केलेली आहे। प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जे काही मोबदला आहे त्यांचे जे काही नातेवाईक आहे त्यांना आम्ही देऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।